कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझे पकड़। कुठं चाललाय पळून? तुमची गाडी चेक कर। गाडी चेक कर। काय नाही गाडी पळून का चालला होता? पळून का चालला होता? गाडीत काय नाही। आणखी बघ। काय करे? साहेब काय नाही साहेब, गाडी सगळी चेक केली पण काय नाही। खरंच काही साहेब नाही हो। जा अमरे। सर काहीच नाही, खरंच काही नाही। चिंचुके सीट चेक कर। अमरे सीट चेक कर। खरंच काही नाही गाडी। साहेब एका सीट खाली एवढं सापडले। अख्खी गाडी चेक केली तर काय काय सापडत? आत्ताच्या आत्ता ह्याला अटक करायचं आणि गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जायची। हो साहेब। आणि सगळ्यात महत्वाचं तिथं पत्रकारांना बोलवा। याचा जो कोण मालक आहे ना त्याला थेट संदेश पोहोचवायचा आज। येऊन जायला चल। अरे कुठं आणलास? कुठं आणलाय माल्यो? घरी सगळेजण अमोल म्हणतात ना। अरे हो सॉरी अमोल। ए अमोल, हाय फ्रेंड्स, कधी आला तुम्ही? आताच। चल ना आपण खेळूया। मला तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं। अरे काय? लवकर सांग। या इथे बस आहे। अरे लवकर सांग ना, काय आहे तुझं सिक्रेट? आधी मला सांगा। पुन्हा सांगणार नाही, मला प्रॉमिस करा। हो प्रॉमिस। हो हो प्रॉमिस रे। आपले मास्टर आहेत, माझे बाबा आहेत। हे बघा। माने मला त्यांची तशी बाबांची गोष्ट पण सांगितली होती। पण सिम्बा, तुझे मा आणि बाबा एकत्र कधीच येणार नाहीत का? असं कसं? यांना एक किती मी आणणार त्यांना एकत्र। पण त्यांचा साखरपुडा झाला ना, आता लग्न पण होईल। साखरपुडा झाला तर लगेच लग्न होतं, माहितीये मला। नाही होऊ द्या एकच लग्न। अरे पण खरंच होतं रे। अरे हो सॉरी सिम्बा। अमोल सॉरी। हाकुना, मटाटा आणि सिम्बा, तुम्ही असं म्हणू नका। मग माझे मा आणि बाबा पाहिजेच एकत्र। येतील अमोल ते एकत्र। तुम्ही मदत करणार का मला? हा, ही आयडिया एकदम मस्त आहे। आपण एकदम सिक्रेट प्लॅन करू। मग तर आपल्याला आपली नावं पण बदलायला लागतील ना। हो की? हाकुना आणि मटाटा। तू हाकुना आणि मी मटाटा। मी सिम्बा। पण सिम्बा, तुझ्या आई आणि बाबांची तर भांडण झाली आहेत। हो खूप मोठं भांडण झाले। बाबांची फॅमिली आणि माझी फॅमिली सुद्धा। बापरे, मग आता आपल्याला सगळ्यांना एकत्र आणावे लागेल।
रस्मा आणि बाबा पण येतील. आता मग आपण काय करायचं? माझ्याकडे माझी फॅमिली ट्रिप पूर्ण आहे, बाबाकडची अपूर्णच आहे. पहिला आपण ती पूर्ण करूया. ओके सिम्बा. या मिशनला काय म्हणूया आपण? मिशन रियुनियन. यस, मिशन रियुनियन आजपासून सुरू. आर्या, आर्या कुठे आहे ग तू? हाय, अगं इकडे किचन मध्ये. किचन मध्ये काय करते ग? किचन मध्ये अगं फिरणी बनवतेय मी. फिरणी? कसली फिरणी ग? अगं थांब आलेच. हे घे, टेस्ट करून बघ. कशी झाली? कडू. अगं कडू कशी होईल? त्यात वेलदोडे जास्त पडलेत का? नाही ग, आता अर्जुन असं बोलणार, त्याला तुझ्या हातचं सगळं कडूच लागणार बघ, भले तू किती साखर टाक. असं का बोलतेस तू आई? अगं तू इकडं फिरणी बनवत बस आणि तिकडे अर्जुनची पहिली बायको घेऊन जाऊ दे त्याला परत. बघ हे. आई अगं असं काही काय बोलते तू? अगं ते दोघे ड्रग्सच्या केसवर एकत्र काम करतायत. आर्या, अगं माणसांचं सगळं पहिलं स्पेशल असतं बघ. अगदी त्याचं घर, त्याचा पहिला फोन, त्याची पहिली गाडी, या सगळ्याच आठवणी त्याच्या मेंदूवर कोरल्या गेलेल्या असतात. अगं पण त्या वस्तू झाल्या ना. अगं तेच सांगते ना मी, त्या वस्तू झाल्या आणि हे माणूस आहे अगं, आणि त्याच्याबरोबरच्या आठवणी आहेत. आणि अगं त्यांना दोघांना एक मुलगा पण आहे ना एकत्र. हे बघ आई, मला त्या मुलाशी काही अडचण नाहीये. एवढं सोपं वाटतं का ग तुला? तो मुलगा एकटा येणार नाही, तो आला तर त्याची आई बरोबर येणार. आई तू खूप जास्त विचार करतेस. हे बघ माझं सगळं बोलणं झालेलं आहे. आर्या, अगं मी तुझ्या काळजीपोटी बोलतीये. तुला काय वाटलं? ते अर्जुन बद्दल तुला काय वाटतं ते माहित नव्हतं का ग मला? तू स्थळ का नाकारायचीस? का सारखी त्याच्या बरोबर असायचीस? त्याच्या घरी जायचीस? हे सगळं मला दिसत होतं, पण मी मुद्दाम काही बोलले नाही, कारण अगं पुढं हे सगळं मला दिसत होतं. असं सगळं म्हणजे? अगं त्यांचा एकत्र पेपरमध्ये फोटो आलाय, तो केस संदर्भात आलाय. हे तू नाही, तुझं प्रेम बोलतोय. मला सांग, त्या अपर्णाने अर्जुनलाच का निवडलं ग या केससाठी? पुण्यामध्ये काय अजून पोलीस अधिकारी नाही आहेत का? आणि अगं हा अर्जुन इन्स्पेक्टर आहे ना, पण तरी तोच का? आता तुमची एंगेजमेंट झाली म्हणजे ती अजून इनसिक्युअर झाली असेल आणि तिला कोणत्याही परिस्थितीत अर्जुन परत हवा असेल म्हणून चाललंय हे सगळं. नीट विचार कर आर्या. प्रेम कर, पण आंधळं प्रेम करू नकोस. त्या दोघांना लांब ठेव, नाही तर तुझं लग्न होण्याआधी अर्जुन आणि अपर्णा जवळ येतील. आणि हो, छान झालीये फिरणी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.